अभिष्ट चिंतन अनेक प्रकारचे साजरे होतात, पण अभिष्ट चिंतन साजरं कसं करावं? काही लोक फोन करून प्रश्न विचारतात, ताई वाढदिवस साजरा करावा का, आणि वाढदिवस साजरं करणं योग्य की अयोग्य? अभिष्ट चिंतन सोहळा तुम्ही कोणत्या प्रकाराने साजरा करताय यावर तो अयोग्य की योग्य ही पद्धत ठरलेली असते. आपले हिंदू सनातन धर्म परंपरेनुसार, भारतीय परंपरेनुसार वाढदिवस साजरा करत असताना आपल्याकडे औक्षण केलं जातं. औक्षण, तुम्हाला औक्षण कळतं ना? औक्षण म्हणा बरं एकदा. आता मराठी मीडियम मधले म्हणून त्यांना औक्षण म्हणणं जमतं. हल्ली पहा तुम्ही अ आ इ याची गोडीच राहिली नाही कॉन्व्हेंटने. माझी विनंती असेल, इथं जेवढा मातृवर्ग आणि पितृवर्ग बसलाय, तुमची लेकरं कॉन्व्हेंटला टाका, पण घरी आल्यानंतर दिवे लागण्याच्या वेळी त्याला शुभम करोती हा श्लोक शिकवायचं, आणि शाळेत जात असताना त्याला मायबापाच्या आजी आजोबांचं दर्शन करायला लावायचं. असं जर तुम्ही सांगितलं तर तुमचं म्हातारपण चांगलं जाणार आहे, नाही तर तुमच्या म्हातारपणाचा सगळा कडा वृद्धाश्रमात गेल्याशिवाय राहणार नाही. आज कॉन्व्हेंटने आमची संस्कृती गंध लावणं. माझा पुतण्या होता कॉन्व्हेंटला, त्याला मी तुळशीची माळा आली, पण दुसऱ्या दिवशी त्याच्या मॅडमने त्याला काढायला लावली. पोरीमध्ये पायात पैंजण घालू नये, कपाळाला गंध लावायचा नाही, गळ्यामध्ये काही घालायचं नाही, हातामध्ये बांगड्या घालायचं नाही. तथाकथित सेक्युरिझम अवतरलाय, त्यामुळे प्रे मात्र चालते. मराठी शाळेच्या सकाळची सुरुवात ही प्रार्थनेने होते, आणि मराठी प्रार्थनेने होते. ही आपली महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राची मराठी मातीची सगळ्यात मोठी अस्मिता आहे. आपली मुलं कॉन्व्हेंटला टाकू नका मी असं म्हणणार नाही, पण संस्कार जतन करणं. मराठी शाळेची सुरुवात आणि शाळेचा पहिला वर्ग, पहिलेचा वर्ग हा अ आ इ ने सुरू व्हायचा. अ अननासाचा, ज्ञ ज्ञानेश्वराचा, इथपासून सुरुवात आणि तिथपर्यंत ज्ञानापर्यंत येऊन थांबते आपली मराठी वर्णाक्षर, आपली मराठी बाराखडी. अ आज्ञाचा आणि ज्ञ ज्ञानेश्वराचा सुरुवात अ आज्ञापासून, अज्ञानाचा अ ते ज्ञानेश्वराचा ज्ञ. ABCD ची सुरुवात पहा तुम्ही. ए फॉर ॲपल, जिथं खायचं सांगितलं, जे फॉर जबरा म्हणजे गाढवातला एक प्रकार येतो. खाण्यापासून सुरुवात होते आणि गाढवापर्यंत जिचा शेवट होतो ती मराठी, ती इंग्रजी बाराखडी, ती ABCD. पण अज्ञानाच्या अज्ञानापासून सुरुवात होते आणि ज्ञानेश्वराच्या ज्ञपशी जिचा शेवट होतो ती मराठीची अस्मिता आहे. विठ्ठल आणि औक्षण शब्द जो अ आ इ शिकला त्याला व्यवस्थित म्हणता येते. अ आ इ उ ऊ म्हणा. ए ऐ ओ आऊ आऊ. आईकडे काय मागायचं असेल, ए आई आऊ. भूक लागली, मराठी भाषा इतकी गमतीची. पोराला भूक लागली, लाडू बनवली होती आईनं. ए आई. आईने त्याच्याकडे पाहिलं, आऊ भूक लागली. आईने एक लाडू घेतला आणि त्याच्या तोंडात कोंबला. आहा चव लागली, प्रतिक्रिया व्यक्त केली. औक्षण म्हणजे ओवाळणं. मागच्या दिवाळीच्या पाडव्याला एक पोरगा आमच्या कॉलनीत उभा राहत होता, आईला आवाज देतो, आई आपल्या बाबाचं ऑक्शन कधी करणार आहे तू? म्हणलं गधड्या, ऑक्शन नाही औक्षण. ऑक्शन म्हणजे लिलाव. अख्ख्या गल्लीत उभं राहून तो ह्या बापाचा लिलाव करायचा का काय तुला? इंग्रजी भाषा तुम्हाला मराठीची गोडी कधीच देऊ शकणार नाही. आपल्याकडे मराठीची गोडी, आणि मराठी इतकी गोडी, माऊली ज्ञानोबाने तिची गोडवी सांगितली. माझ्या मराठाची बोलू कौतुके, परी अमृताती ही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळवीन हे मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. मराठी भाषेची गोडवी, मराठी भाषाची इतकी गोडे. आता ते हल्ली कॉन्व्हेंटला शिकणाऱ्या पोरांची इतकी अडचण असते. ते पोर आईकडे जातात, आई येल्लो वरण दे आणि व्हाईट भात दे. अरे सरळ सरळ म्हण नका वरण भात दे म्हणून. विठ्ठल हे शाळेतलं कीर्तन आहे म्हणून सुरुवात बाराखडी पासून करते बरं मी. मराठीची इतकी गोडवी. एकदा काय झालं, एक नवरा बाहेर चालला होता घरातून. त्याने सहज बायकोला विचारलं, मी मराठीचं मर्म सांगते तुम्हाला, मराठी भाषा किती गोडीची. स्वर बदलला तरी सुद्धा अर्थ बदलतो. जर एखादी बायको म्हणत असेल नवीन लग्न झालं, नका ना जाऊ ड्युटीवरती, नका ना जाऊ, आणि नका ना जाऊ शब्द एकच आहे पण
स्वर बदलला की अर्थ बदलतो. तुम्ही मला असं वाटतं व्याकरण शिकलेले नाही तर डायरेक्ट तुम्ही 10वीला गेलेले आहेत का काय कोण? तुम्ही जिवंत आहेत का मेले आहेत ना तुम्ही? माहेकडं पहा बरं एकदा, गालात हसा जर एकदा. एका दिवशी छातीत चमकून भुसकून मरून जातात, मग हसायचंही राहून जातं, सगळंच राहून जातं. तुमचे तर चेहरे दिसायचे मला सोयीच नाही, कारण दोन्ही फोकस माझ्याकडे केलेले. विठ्ठल एकदा एक नवरा बाहेर चालला होता घरातून. तो म्हणे का ग मी बाहेर चाललोय, काय घेऊन यायचंय का, काय आणायचं असलं तर मला सांग. बाहेर चाललोय, काही घेऊन येऊ का? ती म्हणे काहीच आणू नका, फक्त तुम्ही घेऊन येऊ नका. कळालं त्याला धन्यवाद? नाही कळालं. त्याच्या पुढे मी आता हानो हानो घेईन बर का. विढल पुण्यात एकाला घ्यायचा होता चहा, आणि म्हणजे सगळीकडेच चहा घेतात. पुण्यात एकाला चहा घ्यायचा होता, बायकोने चहा दिला, चहा पित होता तो. चहाचे 2-3 घोट राहिले आणि अचानक काहीतरी आठवण झाली. त्याने मोबाईल काढला, मोबाईल चालू लागला. तेवढ्यात काय झालं सर, मोबाईल हातातला सटकला आणि खाली पडणार तेवढ्यामध्ये गड्यानं प्राणाची बाजी लावली, आडवा लावला. आणि जसा सचिन तेंडुलकर कॅच घेतो, तो हार्दिक पांडे, आणखीन कोणी असते मला क्रिकेटमधलं एवढं काही कळत नाही बरं का. क्रिकेटपटूने कॅच घ्यावी अशी खाली पडून जीवाची बाजी लावली, आडवा तिडवा पडून खाली पडणारा कप. पण गपकन गड्यानं कॅचच पकडली ना कपाची. तेवढ्यामध्ये समोर सोप्यावर बसलेली बायको त्याच्याकडे रागारागाने पाहत होती. बायकोकडे पाहिला त्याने, जीभ दातात धरली. बापरे, आता मेलोच असतो म्हणे. बायकोकडे पाहून तो म्हणला कप वाचला. वाचला कोण? मी माईक घेऊन खाली येऊ का? तो म्हणे वाचला कोण? कप वाचला. त्याच्याकडे बायको पाहून म्हणाली वाचला असं. इथं पंगत झालेली का? आधी पंगत झालेली का? उद्या आहे का? नाही का? तुम्ही उपाशी आले का घरून? का जरा चतकुर चतकुर भाकरी जास्तीच्या आणले तुम्ही, रट्टाहून कीर्तनात बसायचे, भूक लागल. कीर्तन ऐकाना चतकुर अर्धी जरा कमी खात जा. विठ्ठल वाढदिवस साजरा करत असताना औक्षण करावं. माणसाच्या वयाची जेवढी वर्ष पूर्ण झालीत, वाढदिवसाचं वर्ष जितकंही, तितकी कणकेची निरांजन करावे, ते कणकेचे दिवे करावेत. त्याच्यामध्ये तूप टाकावं, तितक्या वाती टाकाव्यात. त्याने एका ताटामध्ये घेऊन 50वा जर वाढदिवस असेल तर 50 दिवे ताटामध्ये घ्यावेत, आणि त्या 50 दिव्यांनी ज्याचं वाढदिवस आहे त्याचं औक्षण करावं, आणि ते दिवे त्या पाण्यामध्ये प्रवाहित करावेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण दिवे लागण्यासाठी जन्माला येतो, दिवे विझण्यासाठी आपला जन्म होत नाही. म्हणून त्या केकवरती मेणबत्त्या लावून हॅपी बर्थडे यू यू. आपल्याकडे यू कुत्र्याला म्हणतात. अरे आधीच आपली हाडगाडे त्याच्यात यू 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 म्हणून त्याचं उरलेलं आयुष्य तुम्हाला कुत्र्यासारखं बनवायचंय का? फार फार तर केक कापा तुम्ही, फार फार तर घरामध्ये पेढा बनवा, शिरा बनवा, गोडधोड काहीतरी करा. वाढदिवस आहे त्याला तिलक करा, आणि ते तिलक करून त्याच्यावरती अक्षत चिटकवा. अक्षदा नाही बरं का, मूळ संस्कृत शब्द हा अक्षदच आहे. आणि अक्षत चिटकवत असताना किडलेली अर्धवट झालेले तांदूळ, सोनकिड्यांची घाण, असे अक्षदा चालत नाही. अखंड तांदूळ असावेत, त्याचे दोन्ही टोकं व्यवस्थित निमुळती असावेत, असे अक्षद त्या माणसाच्या कपाळावरती चिटकावेत. आपल्याकडे हिंदू धर्मात तिलक करण्याची पद्धत आहे, निरंजनाने त्याला ओवाळण्याची पद्धत आहे, आणि सगळ्यांनी मिळून ज्याचा वाढदिवस आहे ना त्याला आशीर्वाद द्यायचा असतो. आणि वाढदिवसाप्रित्यर्थ ज्ञानदान असेल, अन्नदान असेल. आत्तापर्यंत नानासाहेबांच्या हातून अनेक प्रकारच्या गोष्टी घडल्यात, त्यामध्ये पूरग्रस्तांना मदत असेल. मी तुम्हाला पुढे सांगत चालेल, पूरग्रस्तांना मदत असेल. केरळमध्ये सुद्धा नानांची मदत गेली, केरळमधल्या पूरग्रस्तांना. आता इथून कोल्हापूरचा काय संबंध येतो का हो? माणूस शेजारच्या घरात काय चाललंय हे सुद्धा पाहायला तयार नाही. लोक शेजारच्या तालुक्यात, आमदार आमक्या तालुक्यात असलं तर तमक्या तालुक्यात डोकं खुपशीत नाही, तो टेन्शनच घेत नाहीत. पहा तुम्ही, नेहमी हा तालुका आणि तो तालुका दोन्हीच्या बाउंड्रीवरचे रस्ते नेहमी खड्ड्याचेच असतात. त्या खड्ड्यात कोणी लक्ष घालीत नाही, त्या रस्त्याकडे सुद्धा कोणी लक्ष देत नाही. आपल्या शेजारचा सुद्धा जिल्हा नाही, कोल्हापूर आणि जळगावचं अंतर किती, आणि त्याच्यामध्ये किती जिल्ह्यांचं अंतर येत आहे. पण तरी सुद्धा एवढे जिल्हे पार करून
नानासाहेबांची मदत कोल्हापुरातल्या पूरग्रस्त लोकांना सुद्धा पोहोचली. कालच मला वाटतं कार्यक्रम झाला. शहीद जवानांच्या घरी त्या घरच्या लोकांचा सत्कार करून त्यांना प्रत्येकाला काही 5-5 हजार रुपये, मला वाटतं 25 का काहीतरी कुटुंब होते, 25 शहीद जवानाच्या घरचे कुटुंब आलेले होते आणि प्रत्येकी 5-5 हजार प्रत्येकाला मदत केली. आत्महत्याग्रस्त लोकांसाठी प्रत्येक कुटुंबाला 16-16 हजार रुपये मदत केली. आज माईबाप ज्याच्याकडे आहे त्याला देणारे अनेक असतात, पण ज्यांच्याकडे काहीच नाही ना, भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी, हा जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे. लेने को हरिनाम और करने को अन्नदान, त्याच्यापेक्षा जगातला दुसरा कोणता धर्म? असं अजिबात नाही. आता दगड उचललं तिथं कोट्याधीश माणूस निघतो, पण संपत्ती असून सुद्धा दान देण्याची, दानत रक्तात लागती, ती कुठून उसनी आणता येत नाही. माऊली ज्ञानोबा सांगतात, हे माऊलींची ओवी म्हणून इथपर्यंत येते मी. ज्याच्या खिशात पैसा आहे पण ज्याच्या अंतःकरणात कवळा आहे, तो देव, तो माणूस नाही, तर त्या ठिकाणी देवाची विभूती, असं माऊली ज्ञानोबा सांगतात. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली एकची ठया, तेथे तेथे जाण धनंजया विभूती माझी. ज्याच्या खिशात पैसे आणि ज्याच्या अंतःकरणात गरीबाला मदत करायचं कळवळ आहे, अर्जुना तो माणूस नाही तर तो देव आहे असं समजावं. विठ्ठल मग आतापर्यंत नानासाहेबांच्या माध्यमातून मदत, जेवणाला त्याला कोणी म्हणतं 2 घास खातं का जरा, उपाशी त्याला म्हणून पहा माईबाप. आणि ज्या दिवशी घरात काही नसताना त्या दिवशी माणसाला भूक इतकी सातावते की माणसाला ती भाकर झोपूच देत नाही. अरे आपल्या चांगल्या वर्तणुकीमुळं आणि आपल्या मदतीमुळं एखाद्या गरीबाच्या झोपडीमध्ये जर पुरणाचा गोड घास त्या गरीबाच्या मुखात जात असेल, तर त्या दिवशी त्या गरीबाच्या मुखातून निघालेलं समाधानाचं हसू आणि त्या गरीबाच्या डोळ्यातले 2 आनंदाचे अश्रू, माईबाप त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायचं, देहूच्या तुकोबारायचं आणि वणीच्या सप्तशृंगी मातेचं दर्शन त्या दिवशी तुम्हाला त्या गरीबाच्या झोपडीत झाल्याशिवाय राहणार नाही. अरे गरीबों का कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. तुम गरीबों की सुनो, मोकळा वसोडा, वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे ओ 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो, इनका दामन, मीड वाढवा मीड, इनका दामन पकड़ कर तो देखो,
बेस कमी करा बेस। इनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा। राम को मांग ले मेरे प्यारे, राम को मांग ले मेरे प्यारे, जिंदगी का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा, जिंदगी का सहारा मिलेगा, मिलेगा। कितना दो हाथों से ले सकेगा, देने वाले की है लाख बांगे। इनका दामन, इनका दामन, इनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का सहारा मिलेगा। राम को मांग ले मेरे प्यारे, जिंदगी का खजाना मिले। दोन हाताची शोभा सांगितली, अडलेल्या नडलेल्या गरजू व्यक्तींना मदत करा आणि सहकार्य करा। जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं। म्हणून आपल्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला गोरगरिबांना मदत करणं आणि त्या निमित्ताने लोकांचे आशीर्वाद घेणं, आशीर्वादाचा संबंध अभिष्ट चिंतन सोहळ्याशी। विठ्ठल घुंगरा वाजून 4-4, 5-5 लाख रुपये खर्च करून एखादी बाई आणणं आणि तरुण पिढी बिघडवणं, हा खरा वाढदिवस नसतो। कोण म्हणतं की तमाशाने लोक बिघडत नाही, लोक कीर्तनाने सुधारतातच। कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट बट कीर्तन इज ॲट इंटर मेंटेनन्स। ते मनोरंजनाचं नाही तर ते मनमंथनाचं साधन आहे। आणि कीर्तनाला लोक सुधारतील इतकंच पवित्र असू द्या, धांगड धिंगा म्हणजे त्याचं नाव कीर्तन नसतं। विठ्ठल परमार्थाच्या वाटेने जर तुम्ही चाललात, इनबिल्ट परमात्म्याने प्रत्येकामध्ये 4 गोष्टी घातल्यात: फूड, फिअर, स्लीप अँड सेक्स। आहार, निद्रा, भय, मैथून, सर्व योनिसी समसमान, मनुष्य देहाचे ज्ञान अनेक जाण सर्वथा। आहार, निद्रा, भय आणि मैथून या 4 गोष्टी परमात्म्याने सर्वांमध्ये घातल्यात। पण परमार्थाच्या वाटेने चालताना या गोष्टीवरती विजय प्राप्त करणं म्हणजे खरा पुरुषार्थ। परमार्थाच्या वाटेने जर तुम्ही चाललात तर परमार्थ आणि अध्यात्माच्या वाटेने या 4 गोष्टी तुम्हाला नियंत्रणात आणल्याच पाहिजेत। आहाराला संयमित करा, निद्रेला नियमित करा, मैथुनाला संकोचित करा आणि भयाला नष्ट करा। युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, आने मैयाची सार, मैयाची सार, आनंदा विवासर, आ
नेम इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहु भाषण युक्त आहार आहार कसा घ्यावा आणि किती घ्यावा. एका आयुर्वेदिक मेडिकलवर मी एक वाक्य लिहिलेलं पाहिलं. माणसाने आहारच घेत असताना आहार घेत असताना तो औषधासारखा घ्यावा, नाही तर भविष्यामध्ये खाऊन खाऊन औषधं जेवणासारखी घ्यावी लागतील. जेवण औषधासारखं घ्या, नाही तर औषध जेवणासारखं घ्यावं लागेल. काही लोक असं खाते जणू काय पोतट टाचीत येते. जेवत असताना किती खावं, काय खावं, कसं खावं याचं सुद्धा गणित सांगितले शास्त्राने. आपल्याकडे सगळ्या गोष्टीचं लॉजिक आहे, सगळ्या गोष्टीचं प्रत्येक गोष्टीला कारण आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतीच गोष्ट विनाकारण नाही. मला वाटायचं कोरोनाच्या आधी किती आरती झाली की पटकन आरती फिरवायची, पटकन प्रसाद वाटवायचं. ते आरती कशाला फिरवतात कापराची. कोरोनात कळलं काही खायच्या आधी हाताचं निर्जंतुकीकरण हँडवॉश करणं गरजेचं आहे. कोरोनात कळलं आपला धर्म किती सायंटिफिकली, जगाच्या पाठीवरती हिंदू धर्म इतका वैज्ञानिक धर्म दुसरा कोणताच नाही. आपल्याकडे प्रेत जाळतात, बाहेरच्या देशामध्ये प्रेत पुरतात, ख्रिश्चन प्रेत पुरतात, मुस्लिम लोक प्रेत. मी हानो घेईन बरं का तुमच्या पुढं. मुस्लिम लोक प्रेत पुरतात, ख्रिश्चन लोक प्रेत चायनामध्ये चीनमध्ये सुद्धा माणसाला पुरतच होती. पण ज्यावेळी कोरोनाचा व्हायरस स्प्रेड होऊ लागला त्यावेळी चायनातल्या सरकारने सांगितलं, गव्हर्नमेंटने, चायना गव्हर्नमेंटने सांगितलं, आत्ता इथून पुढं मेलेले माणसं, कोरोनात मेलेले माणसं पुरायचे नाहीत, कारण पुरल्यानंतर व्हायरस स्प्रेड होत होता. तर कोरोनाने मेलेला माणूस पुरू नका, तर डायरेक्ट जाळून टाका. म्हणजे तिथं पुरत होते पण जाळायची प्रथा आली. शेवटी आपल्याच माग आले ना. आपण किती हुशार आहेत आणि किती पुढे गेलेले आहेत हे आपल्याला कळत नाही. फक्त हे आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की भारत देश जगाच्या पाठीवर किती श्रेष्ठ आहे. नुसते टुळू पाहून राहिले तुम्ही. काय आवडलं तर निदान टाळी तरी वाजी जा ना. जणू काय बाय काय सांगा भांडणं करून आले तुम्ही. मिढल असले पडके आणि कडू मोडू तोंड घेऊन बसले, जणू काय कीर्तन करायच्या दहाव्याला येऊन बसले तुम्ही. जणू काय भारत घोटाळ्यात आला आणि सगळं बजेट तुमच्याकडे, सगळं नियोजन दिलंय करायला. सगळं असं काऊन बसले काय कळत नाही. आईच्या मांडीवर ते लेकरू बसलं तर ते लेकरू हसलंच पाहिजे. आणि आईच्या मांडीवर जर लेकरू हसत नसेल तर एक तर माय सावतर असावी, नाही तर मग लेकरू तरी मेलेलं असावं. माणूस कीर्तनात येऊन जर हसत नसेल तर मग समजा तुम्ही तुमचं काय. याच्या पुढे जाऊन मी अजिबात बोलू शकत नाही. तुम्हाला तुमच्या बायकाईच्या शब्दात तुम्ही हसाराव आणि तुम्ही तुमच्या दोघाकडे पाहून मी बोलायले. वळगुंडे सर ना, वळगुंडे काय काय वाखंडे काय तिकडे आहेत का ते. वाखाडे म्हणजे कसं आहे, मोकाटदम समोर असला की ऊस तोडायला बरं असते. वाखाडे ना ते. तुम्ही दोघं कोण आहे मला माहिती नाही, पण तुमच्या दोघाकडे पाहून मी कीर्तन करायला. अख्खं सगळ्याचे तोंड पडले तरी हरकत नाही, पण तुमचं स्मित हास्य अबाधित ठेवा, त्याला नजर लागू देऊ नका कीर्तन होईपर्यंत. विढल आणि तर पहा तुम्ही पहिलीच्या लेकरापासून ते 80 वर्षाच्या म्हातारेपर्यंत बसले. त्यामुळे कीर्तन करणं मला जोड जातं ना. बाहेर मी उभाट्या पाळी आणून मोकळी झाली असते, पण लहानापासून वृद्धांपर्यंत कीर्तन करायला तुम्हाला ते समजेल उमजेल. एवढ्या लांब आले तर तुमच्या पदरात निदान काहीतरी पडलं तरी पाहिजे ना. जेवत असताना माणसाने शरीराचे 4 भाग करावेत. 2 भाग अन्नाने भरा, 1 भाग पाण्याने भरा आणि शेवटचा 4था भाग कप्पा श्वासोच्छवासासाठी मोकळा ठेवा. पण नेमकं आपलं असं होतं, 2 भाग अन्नाने भरतो, पाण्याने भरवायचा तो बी अन्नाने भरतो आम्ही. जो आम्ही श्वासोच्छवासासाठी मोकळा ठेवायचा आहे तो पाण्याने भरतो. आणि ज्यावेळी श्वासोच्छवासाच्या भागावरती अतिक्रमण होतं त्यावेळी आतून पत्र पाठवणं, लेटर पाठवणं चालू होतं. कृपया गोडाऊन फुल झालेले माल पाठवणं बंद करा. आणि माल पाठवणं जर बंद केलं नाही तर आतला उर्वरित माल बाहेर येण्याची दाट शक्यता आहे. कळावे आपला ढेकर. विढल इथं गुरुजन वर्ग बसलेत म्हणून बोलते. माणसाला जगण्यासाठी मुठभर धान्य गरजेचं, म्हणून धान्याचं प्रमाण सांगितलं. मुठमुठ धान्य. माणसाला दिवसभरात जगण्यासाठी फक्त मुठभर धान्य लागतंय. मी 4Gचं वाक्य बोलते. मी 2Gला आणि 3Gला नेटवर्क देते, आपल्या गणितात बसतच नाही.
त्यामुळे चेहरे फ्रेश ठेवा, डोके रेंजमध्ये ठेवा आणि एक वाक्य बोलते काळजात उतरून घ्या, आवडलं तर टाळ्या द्या. माणसाला जगण्यासाठी मुठभर धान्य लागतं. मुठभर धान्यावरती माणूस जगतो आणि त्याच्यापेक्षा जर जास्त खाल्लं तर त्याच्यावरती डॉक्टर जगतो. पण आजही पहा तुम्ही, दवाखाने नेहमी हॉटेल्सच्याच वरती का असतात? दवाखाने तर डॉक्टर आहेत ना ताई. नानासाहेबांच्या कन्या प्रणिता ना, प्रणित, हा पूनम ताई त्या डॉक्टर आहेत. मी आलेल्याच विचारलं, ताई तुम्ही PhD वाले डॉक्टर आहेत का, स्टेथेस्कोप वाले डॉक्टर आहेत? ते म्हणे नाही ताई, स्टेथेस्कोप वालेच आहे, पण आई गेल्यापासून मी प्रॅक्टिस जरा बंद केली. मुठभर धान्यावरती माणूस जगतो. हॉटेल्सच्या वरती नेहमी दवाखाने असतात. दवाखाने हॉटेल्सच्याच वरती का असतात? ते दवाखाना माणसाला सांगतो, तुम्ही 10 वेळा जर हॉटेलात खायला आलात तर 11व्या वेळी तुम्हाला वर यावं लागेल. म्हणजे तब्येत बिघडली तर दवाखान्यात यावं लागेल. विठ्ठल आहार निद्रा माणसाने विनाकारण जागू नये, विनाकारण झोपूही नाही. तसं विनाकारण माणसाने जागूही नाही. काम जर नसेल तर हातात मोबाईल घेऊन जागायची काय गरज आहे आपल्याला? एकाने मला प्रश्न विचारला, ताई सृष्टी कधी झोपते? म्हटलं सूर्यास्त झाला की पानं फुलं मिटली जातात, पशुपक्षी झाडावर झोपतात. सूर्यास्त झाला का प्राणी पक्षी फुलं झाडं झोपतात. सूर्यास्त झाल्यावरती पशुपक्षी प्राणी झाडं झोपतात. माणसं म्हणलं MB संपल्यावर आणि वायफाय वाले बॅटरी संपल्यावर. ते 1 GB ना अख्खं रात्रभर अख्खं गाव जागी राहतं. पण तुम्ही 1 GB एवढा कहर आहे. विनाकारण माणसं डोळे फाडतात. आता पहा तुम्ही, या 4-5 वर्षामध्ये लग्न झालं नाही म्हणून लोकांची फिरणारी संख्या, बेरोजगारांची संख्या जास्त होती. पण येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये मोबाईलमुळे येडे झालेल्यांची संख्या तुम्हाला गावोगाव जास्त दिसणारी. गावोगाव हातात दगडाचे मोबाईल घेऊन येडे रस्त्याने फिरताना तुम्हाला दिसणारे. काळ मोठा धोक्यात आहे. सायंटिस्ट सांगतात, मनोवैज्ञानिक सांगतात की मोबाईलमुळे एवढी पिढी बिघडणारी येणारी. मोबाईलचा एवढा धोका आहे की कित्येक लोक डिप्रेशनमध्ये जात आहेत, कारण फक्त मोबाईल आहे. विठ्ठल पूज्यपाद मोरारी बापू सांगतात, 8 तास माणसाने झोपावं, 8 तास माणसाने संसार करावा आणि 8 तास त्याने देव देश धर्म यांच्यासाठी समर्पित करावे. पण आपलं गणित एवढं अवघड आहे. आपण 8 तास झोपतात आणि 16 तास संसार करीत होत. म्हणून साधू संतांना म्हणावं लागलं, काय भजनासी उरले ते पाहेगा, राम राम स्मरा आधी लाहो करागाट घाला मुळ बंदी, आहार निद्रा भय हे नंतर घेऊ आपण. 4था मुद्दा घेऊ, मैथून. शरीराचे धर्म हा गुण परमात्म्याने सगळ्यांमध्ये दिलेला आहे. शरीराचा धर्म, मैथुनाला माणसाने संकोचित करावं. स्वस्त्री आणि स्वपुरुषात त्याला रमू द्या. 5 ते 10 वर्षापूर्वी दारूने संसार उद्ध्वस्त झालेल्या अनेक संख्या तुम्ही पाहिले असतील, अनेक उदाहरणं तुम्ही पाहिलेली असतील. पण अलीकडच्या काही 2-4 वर्षामध्ये व्याभिचार हे संसार मोडण्याचं जगातलं सगळ्यात मोठं कारण येते. परस्त्रिया परनारी झाली विषाची परी, तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिके समान. व्याभिचाराला आळा बसवावं म्हणून हिंदू धर्मामध्ये पहा, आपल्या देशामध्ये विवाह ही संस्था कार्यरत आहे. विवाह हा संस्कार आहे 16 संस्कारापैकी. तुमच्या शरीराच्या धर्माला व्याभिचार असं नाव येऊ नये. मग साधू संतांनी किती सोपा परमार्थ सांगितला. तुम्ही लग्न बी करा आणि परमार्थ करा. बोला मला वैराग्य करायचं, भला मोठाल्या माळान मी वैराग्यवान, मी ब्रह्मचारी. कशाचा ब्रह्मचारी? जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी, जोवरी सुंदर वनिता दृष्टी देखील नाही बापा. 40-40 वर्ष ज्यांनी इंद्रिय आवरले पण 50व्या वर्षी पाय घसरला आणि नाव बदनाम झालं. विठ्ठल म्हणून स्वस्त्रीकडे चांगल्या नजरेने पाहणं. काय झाले, एके दिवशी विवेकानंदांना शिकागोच्या धर्मपरिषदेत विचारलेला प्रश्न आहे, स्वामीजी तुमच्या भारतातली संस्कृती काय आहे? अरे भारतातली संस्कृती हेच भारतातलं सगळ्यात मोठं भूषण आहे. बाहेरच्या देशामध्ये स्वतःची आई सोडली तर सगळ्या स्त्रियाकडे पापी नजरेने पाहिलं जातं. आमच्या देशामध्ये
स्वतःची आई सोडली तर सगळ्या स्त्रियेकडे पापी नजरेने पाहिलं जातं. ही आमच्या देशाची संस्कृती. सांगा ना स्वामीजी, तुमच्या भारताची संस्कृती काय? त्यावेळी भारतीय संस्कृतीचं प्रदर्शन एका वाक्यामध्ये भारतीय संस्कृतीची व्याख्या स्वामी विवेकानंदांनी केली. आमच्या भारत देशामध्ये स्वतःची पत्नी सोडली तर सगळ्या स्त्रियांकडे आईच्या नजरेने पाहिलं जातं. ही भारताची संस्कृती. जाईव तू माते नकरी सायास, जाईव तू माते नकरी सायास, हो जाईव तू माते नकरी सायास, जाईव तू माते नकरी सायास. आम्ही विश्वनाथ दैवतेनो, आम्ही विश्वनाथ दैवतेनो, जाईव तू माते नकरी सायास, जाईव तू माते नकरी सायास. आम्ही विश्वनाथ दैवतेनो, आम्ही विश्वनाथ दैवतेनो, जाईव तू माते नकरी सायास, जाईव दुसऱ्याच्या धनाकडे आणि दुसऱ्याच्या बाईकडे जो वाईट नजरेने पाहतो त्याचा दुर्योधन आणि रावण व्हायला क्षणाचा वेळ लागत नाही. वाक्य काळजात उतरून घे. ज्याच्या हातात ज्याला संपत्ती टिकावी असं वाटतं त्याने आपली बायको सोडून दुसऱ्याच्या बायकोकडे वाईट नजरेने कधी पाहायचं नाही. ज्या दिवशी तुमची नजर बिघडते त्या दिवशी माणसाच्या धनाला उतरती काळा लागते. लोक म्हणतात एवढं येतं पण दाऱ्या वाट येतं मोरी वाट जातं. अरे त्याची नजरच खराब आहे, त्याच्याकडे पैसा टिकल कसा? लक्ष्मी टिकत नाही. म्हणून दुसऱ्याच्या बाईकडे आणि दुसऱ्याच्या धनाकडे ज्याची वाईट नजर आहे. तिसरा मुद्दा सांगितलं मैथून. चौथा मुद्दा आणि शेवटचा मुद्दा भय. बाकीच्या काही गोष्टी कमी जास्त करायच्यात, काही गोष्टींना गुंतवायचंय, पण चौथी गोष्ट आहे भय. हिला कमी जास्त करू नका. तर परमार्थाच्या वाटेमध्ये तुम्हाला भयाला नष्टच करता आलं पाहिजे. अरे तुमचा तुमचा मार्ग जर सत्याचा आहे, तुमच्या जर कर्मामध्ये सत्यता आहे, आपल्या मुखामध्ये जर भगवंताचं नाव आहे, आपल्या हाताने केलेलं काम जर योग्य आहे, तर आपण नरकात जाऊ याची भीतीच का वाटते तुम्हाला? तुमच्या कर्मात जर सत्यता असेल तर तुमची अधोगती कधीच होऊ शकत नाही. तुम्ही केलेल्या कर्माची पावती. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कार्यात ज्याच्या सत्यता आहे मायबाप त्याला भीती कशाची? अकाल मृत्यू ओ मरे जो काम करे चांडाल का. अकाल मृत्यू ओ मरे जो काम करे चांडाल का. अरे काल भी उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. काल भी उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. ज्याच्या कर्मात सत्यता आहे म्हणून भीती वाटण्याचं कारणच नाही आपल्याला. घरामध्ये पहा तुम्ही, कोणी भांडो अथवा न भांडो, दोघी जण भांडतात आणि भीतीनं भांडतात. दोघी म्हणजे घरातल्या सासू आणि सुना. सून म्हणजे सूचना नको आणि सासू म्हणजे सारख्या सूचना. दोघींना एकच भीती असते. भांडणं का होतात माहिती तुम्हाला? प्रेम करणाऱ्या दोघी असतात आणि प्रेमाचा विषय एकच असतो, तो पोरगा. प्रेम करणारे दोघी भांडणं नाही करणार तर काय करणारे? त्या बिचारीला म्हणतो वाटतं सूचना नको, सासू काम सांगितल्याशिवाय राहत नाही. दोघींना इतकी भीती असते की लग्न झालं आणि लग्न झालं तरी तो मुलगा सगळं लग्न झाल्यापासून महिना 2 महिने झाले तरी सगळं त्या सासूलाच मागत असेल. आई हे दे, आई ते दे, हे दे आई, ते दे आई, टॉवेल दे आई, माझे शूज दे आई, सॉक्स दे आई, माझी बॅग दे आई, माझा मोबाईल दे आई, टिफिन दे आई. ती म्हणते हे दे आई, ते दे आई, मग मला का आणायची घाई? लग्नच करायचं नसतं ना. तिला राग येतो. तिला वाटतं 2 महिने झाले पण नवऱ्याच्या अंतःकरणामध्ये मला स्थान कमवता आलं नाही आणि लग्न झालं तरी सुद्धा सगळं तो आईलाच त्या बायकोलाच मागत असेल तर शेवटी आईला कुठेतरी हर्ट झाल्यासारखं वाटतं. तिला वाईट वाटतं. मी 25 वर्ष पोरगा सांभाळला पण एका दिवसात बायकोनी जिंकला. तिला कुठेतरी काळजी वाटते, मला हा विसरतो की काय, मी याच्या अंतःकरणातून नष्ट होते की काय. दोघींमध्ये भांडणं झोपतात पण घरामध्ये जर ॲडजस्टमेंट इज अ बेस्ट पॉलिसी. लोकांना क्रॉस करण्यापेक्षा आपण क्रिएटिव्ह होणं गरजेचं आहे. म्हणून याला त्याला सांगत बसण्यापेक्षा स्वतः कसं बदलता येईल आपल्यात बदल होणं गरजेचं आहे. लग्न झालं दोघींनी एकमेकांना समजून घेणं. सगळं बायकोकडेच मागत असेल तर त्या सासूने कधीतरी स्वतःच्या पाठीवरती थाप टाकावी आणि पाठ थोपटावी, स्वतःची शाबासकी द्यावा स्वतःला. करेक्ट चॉईस. सोनबाई शोधण्यामध्ये मी
एक नंबर ठरले. अख्ख्या गावात कोणाची सोन निघली नाही, पण पठ्ठीची सोन जणू हिराचे. मारावं अशा पोरीच्या पोटी जन्माला यावं. प्रत्येकीने स्वतःची पाठ थोपटावी. करेक्ट चॉईस, योग्य सोनबाई भेटलेली. बऱ्याच जणीच्या इतक्या तक्रारी असतात ना, आमकीची सून पाय कशी, तमकीची सून पाय कशी. शेजारणीची सून पाया दाबी ती, अगं बाई ती 4 चौघात पाया दाबी ती, पण एकटी असताना सासूचा गळा दाबी ती. तुला माहिती का काही? प्रत्येक कीर्तन ऐकत असताना ते कीर्तनकार सून आणि सासू सांगतात, आणि बाया खाली रडत यात. तिला वाटतं कीर्तनकार जो वाईट सून सांगतो ती घरात माही सून आहे. अख्ख्या गावात कोणताही चित्रपट पाहत असताना सुनेचा प्रसंग असला की ती सासूबाई सुनेकडे मारक्या म्हशीसारखी तुंबलेवणीच पाहते. लोकांच्या नको ते पिढ्या घरात आणि जाऊ नका. लोक मनोरंजन करतात आणि पैसा घेऊन मोकळा होतात. एक विनंती असेल, काळजात वाक्य उतरून घ्या. तुम्ही अध्यात्माच्या वाटेने किती चाललात, पण आधी संसार सुधारा आणि मी एकमेकाकडे चांगल्या नजरेने पहा. तुम्हाला मंदिरात गेल्यानंतर पांडुरंग दिसो अथवा न दिसो, पण सासूला सुनेत आणि सुनेला सासू जरी पांडुरंग दिसलं तरी पुष्कळ झाले. आपलं कीर्तन सार्थक झालं आणि मार्गी लागलं. विढल प्रत्येक सुनबाईला शेजारणीने किती कानं भरू द्या, पण तिला वाटलं पाहिजे जगातली 1 नंबरची सून माझी, आणि जगातला 1 नंबरचा पोरगा देवानं माझ्या पदरामध्ये घातलाय. माझा संसार फार सुखाचा आहे आणि सोन्याहून पिवळा आहे. माझ्या घराचं गोकुळ आहे. हे प्रत्येक सासूने समजून घ्यायला हवं. आणि सोनबाईला जर वाटत असेल तो सगळं आईलाच मागतोय, सोनबाईने स्वतःची कॉलर धरावी. माझं लग्न त्या मुलाशी झालंय जो घरामध्ये सगळ्यांचा लाडका आहे. वाक्य काळजात उतरून घ्या माईबाप. घरातल्या ज्या सासू सुना समंजस असतात. तुम्ही ऊसाचा रस प्यालाय का कधी? ऊस उन्हाळ्यात मी माईक घेऊन खाली येऊ का? तुम्ही ऊस पिले ना, त्या ऊसाचा जो चरखा असतो ते मशीन, त्याचं वरचं चाक म्हणजे सासू, खालचं चाक म्हणजे सून, आणि त्या 2 चाकाच्या मध्ये घातला जातो हा ऊस. हा यालाच हाऊस म्हणतात. त्याची अशी पिळू 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 हाऊसच नाही का ती बिचारीची. जवळ त्याचा चोथा होत नाही, जोपर्यंत त्याचं रस निघत, जोपर्यंत असा गडी मोकळा होत नाही ना बिना रसाचा, त्याच्या चिवट्या केल्या जातात बिचाऱ्याच्या. तोच घरातला पुरुष समाजासाठी काहीतरी करू शकतो, ज्या घरातल्या सासू आणि सुना समंजस आहे. ज्या घरातल्या सासू आणि सुना समंजस आहे, एकमेकींना समजून घेतात, त्याच घरातला करता धरता पुरुष देशासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी आणि आपल्या गावासाठी काहीतरी उल्लेखनीय कामगिरी करू शकतो. म्हणून आपल्या घरत्या धरत्या घरातल्या पुरुषाला तुमच्या क्षुल्लक गोष्टीमध्ये गुरफटण ठेवू नका, तर त्याला देव देश आणि धर्मासाठी समर्पित करा. त्याच्याकडून काहीतरी कार्य करून घ्या. तुम्ही त्याला भांडणात गुरफटून घेत असाल तर समाजासाठी तो काहीतरी करू शकत नाही. विठ्ठल म्हणून ज्यांना नष्ट होण्याची भीती, किती भीती असते माणसाला, मी मरतो का काय, मला लोक विसरतेत का काय. लोकांना वाटतं आपण मेल्यानंतर सुद्धा आपल्या मैतीला असो भाषण व्हावं की लोकांनी त्या भाषणामध्ये म्हणावं की अमक्या अमक्या यांच्या येण्या जाण्याने समाजामध्ये पोकळी निर्माण झाली. वाक्य काळजात उतरून घ्या. त्यांच्या जाण्याने समाजामध्ये पोकळी निर्माण होते ज्यांची कामगिरी भरीव असते. तुमच्यासाठी वाक्य सांगते, गुरुजी नोट करून घ्या. पेट की सेवा करने वाले आदमी देश धर्म की सेवा कभी भी नहीं कर सकते. जो स्वतःच्या पोटासाठी जगतो तो देशाच्या साठी, धर्माच्या साठी कधीच काही करू शकत नाही. म्हणून ज्यांना नष्ट होण्याची भीती, आम्ही मरतोत की काय, आम्ही नष्ट होतोत की काय, असे लोक ज्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांकडे आले, तुकोबाराय आम्ही कर्म करतोय पण आमचं कर्माचा नाश होतो की काय याची भीती आम्हाला वाटते. त्यावेळी तुकोबारायांनी त्यांना समजावून सांगितलं, हा अभंग म्हणजे शहाण्या माणसाच्या कानाखाली सनसनीत देणं, अभिमानी माणसाला समजावून सांगणं म्हणजे हा अभंग आहे. त्याचा इगो सुद्धा सांभाळून ठेवला, अहंकारही सांभाळून ठेवला, आणि अहंकारी माणसाला गोड शब्दात समजावून सांगितलं, बाबा रे तू कर्मच असं करतोस, नाश पावणार आहे, तू असं का करत नाहीस ज्याचा कधी नाशच होणार नाही. अभंगाचं प्रथम चरण. ऐसे का होना करा काही, ऐसे का होना करा काही,
मोकळ्या वाजवा, मोकळ्या. एवढ्या पब्लिकमध्ये इतके कमी आवाज, इतके कमी टाळ्या. हे पाठ तुम्ही टाळ्या दिल्या म्हणजे उद्यापासून माझं काय अनुदान चालू होणार आहे का? अजिबात नाही. तुम्ही टाळ्या वाजवल्या तर झोप येते, त्याची झोप मोडती. मोकळ्या मनानं वाजवा. विठ्ठल ऐसे का हो न करा काही पुढे नाही. ऐसे का हो, असे का हो न करा काही, का करत नाही पुढे नाही नाश जा. तुम्ही असं का करत नाही ज्याला पुढे नाश नसेल? मला असं वाटतं मेल्यानंतर माणसाने निदान 20-25 वर्ष तरी जगावं. बरोबर आहे ना? का एकदा लाकडात जाळले, राखेल टाकून, घासले टाकून, पेटून दिले. इतके डेंजर झालेत लोक. आता लोक मरताना पहा तुम्ही, आपल्याकडे तूप ओतलं जातं, कापूर टाकला जातो, ती घासलेट वातायची, डिझेलची पिचकाऱ्या मारायची पद्धत कुणी आणली आणि कुठून आणली? टायर टाकून लोक जाळीत येतं. एकदा जाळले तुम्ही, मेले, तुमची राख झाली, 2-3 पुण्यतिथ्या झाल्या, तुमचा फेटो मागच्या खोलीत टाकून दिला म्हणजे तुम्ही मेले का? निदान मेल्यानंतर माणसाला 20-25 वर्ष तरी जगता आलं पाहिजे. आणि मेल्यानंतर ज्याला 20-25 वर्ष जगायचंय त्याने मरेपर्यंत निदान चांगलं काम केलं पाहिजे. त्याच्या कार्याची पोच पावती. उत्तमती बोर कीर्ती मागे, उत्तमती बोर कीर्ती मागे, उत्तमती बोर कीर्ती मागे, उत्तमती बोर कीर्ती मागे. तुकामने कामनो जगत जेता अलेक्झांडर म्हणजे जगत जेता सिकंदर राजा, विश्व पादाक्रांत केले, त्याने जग जिंकलं, जगावरती विजय प्राप्त केला. पण मरताना त्याचे दोन्ही हात खाली होते, दोन्ही हात रिकामी होते. तुकोबारायांनी सगळं इंद्रायणीमध्ये उडवलं, कर्जा सावकारकीच्या वया. पण ज्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठात घेऊन जायला जगाचा मालक आला होता, जगत जेता राजा सिकंदर मरताना भिकारी होता. पण ज्यांच्याकडे बसायला पोतं नव्हतं ते जगद्गुरु तुकोबाराया जाताना आकाशा एवढे झाले. ही माणसाने कर्म करत असताना कर्माची उंची असते. ज्या मेल्यानंतर सुद्धा ज्याला चांगलं जगायचंय त्याने मरेपर्यंत चांगलं कर्म करायचे. जन्म आणि मरण या आयुष्याचे 2 टर्निंग पॉइंट आहेत. जियो तो ऐसा जियो की तुम्हारी जीने से हजारों जी, वरना जीना भी क्या उसी का नाम है रे, दुसरों के जख्मों पर तो कव्वे भी पेट भरते. आणि मरावं कसं? पुसणार कोणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे. पुसणार कोणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे. आणि आपल्यानंतर कोणी रडणारच नसेल तर माणसाचं मरणही व्यर्थ आहे. काही काही बहादर मेलं. लोक म्हणतात आता गावातल्या सोयरिकी कोण मोडीन, गावातल्या राजकारणात रातोरात लोक कोण फोडीन. काही काही मेल्यानंतर चांगल्या चर्चा नसतात तर वाईट चर्चा असतात. आज 750 वर्ष झाले जग सगळं माऊली ज्ञानोबारायांचा समाधी उत्सव साजरा करतो. हे माऊलीने कमवलेली इस्टेट आहे माईबा. आज माऊली ज्ञानोबारायांची काय इस्टेट आहे ना आमच्या किती इस्टेट आहेत. आज एक महाराज असेल ज्याचा तालुक्यात कुठंतरी प्लॉट असतो, जिल्ह्यात प्लॉट असतो, निदान गावात तरी रोड तेच थोडीफारच गुंठाभर जमीन असते. असे कित्येक असतील त्यांचे आळंदीमध्ये त्यांच्या जागा येते. तो का म्हणे नेनो युक्तीचे ते खोली, युक्तीची खोली असणं वेगळे ना आळंदीत खोली असणं वेगळे. आळंदीत खोली करून राहणं वेगळे. हृदयाची खोली वेगळी आणि माणसाच्या खोल्या वेगळ्या येतं. निदान प्रत्येकाच्या आळंदीला पहा तुम्ही, आपल्या तालुक्यातले जिल्ह्यातले असते गुंठा गुंठा जमिनी तरी आळंदीमध्ये येतं. आज माऊली ज्ञानोबारायांचा स्वतःचा राहता वाडा, मामाचा वाडा सोडला तर काय इस्टेट आहे त्यांची. तुकोबारायचा आहे तोच वाडा आहे, दुसरा काय वाडा आहे. पैठणला गेला तर नाथांचा आहे तोच वाडा आहे, दुसरी काय इस्टेट आहे त्यांची. आज त्यांच्या एकेका अभंगावरती आम्ही कोटीचे घरं बांधले, तर आम्ही कोटीच्या गाड्या घेतल्या. पण असताना माऊलींना इथून तिथं पायपीटच करावी लागली. तुम्ही खानदेशचे येतं आणि मुक्ताईचं हे स्थान आहे खानदेशचं. मुक्ताई सहित अरे सगळ्या जगाची जे जगदंबा आहे, जिनं जगत पोटातून जन्माला घातलंय,
पण तिला शुद्धीपत्रासाठी वनवन करत पायपीट करत पायी यावं लागलं. कोणी लाकडाची बैलगाडी सुद्धा माऊलीला दिली नाही. माऊलींना असताना गाडी नव्हती, कोणी गाडी सुद्धा दिली नाही. तर वनवन करत पायपीट करत चालत चालत उन्हातानाचा रस्त्याने यावं लागलं. शुद्धीपत्रासाठी तुम्हाला माहिती आहे ज्ञानाची उंची मागितली. एका रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि मग शुद्धीपत्र दिलं. इतके तर आकलीचे क्वालिटीचे होते ते. विचार करा तुम्ही, रेड्याच्या मुखातून वेद वदवला म्हणजे वेद रेड्याच्या मुखातून वदवला आणि मग शुद्धीपत्र दिलं. विचार करा तुम्ही, विचाराची उंची किती धूर्तपणा असेल त्या काळी लोकांचा, याची गणतीच नाही. आम्ही तर डोकं सुद्धा लावू शकत नाही, आपलं डोकंच तिथपर्यंत चालवू शकत नाही. त्यांना पायाने चालावं लागलं, त्यांच्या जेव्हा आम्ही गाड्या घेतल्यात. पण आम्ही मेल्यानंतर आमच्या घरची आमची पहिली पुण्यतिथी बी घालतात का नाही याची पण गॅरंटी नाही. आम्हाला तर सर सप्त्यातच कोणी पाणी पाजलं तर पाजील, घरी जाईपर्यंत आमचं तर काही खरंच नाही. आमचं अवघड आहे मायबाप. आम्ही कमवलं, आम्ही आमच्यासाठी आमच्या पोटासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी जगतो. पण आम्ही मेलो तर 2-2 वर्षाच्या नंतर लोक आम्हाला विसरतील. पण 750 झाले वर्ष आता विश्वात्मके देवे हा आवाज त्रिभुवनामध्ये गुंजतो. हा आवाज श्रीमंतीचा आवाज नाही, हा आवाज साधनेचा आवाज आहे. आणि हा आवाज आउट ऑफ कवरेज एरिया, इस रूटिंग की सभी लाइनें व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद दोबारा कोशिश कीजिए. विठ्ठल तुम्ही करताय असं ज्याला नाश आहे, असं करा ज्याला नाश नसणारी. दूध एका दिवसात नासतंय, दूध एका दिवसात खराब होतंय. दही 2-4 दिवस 5-6 दिवस टिकते. पण त्या दह्यापासून काढलेलं लोणी आणि लोणापासून तयार केलेलं तूप महिने चांगलं राहतं. मग दूध खराब होतं म्हणून दुधाला फेकून देऊ नका. त्याच्यापासून विरजन घाला, त्याच्यापासून दही करा आणि त्याचं लोणी कढून तूप तयार करा, जे महिने खराब होणार नाही. कर्म असा करा की ते कर्म अबाधित नसणारे. ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश जा. हे ज्ञान हे कर्म मार्गासाठी सांगितलं. विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी. माझा वेळ संपून गेला. तिसरा मार्ग सांगितला भक्ती मार्गासाठी. श्रुतीचे काने गाफळ सार मूळ जाणूनी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी. आणि ज्याच्यासाठी कोणताच मार्ग नाही त्याच्यासाठी मार्ग तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी. ज्याच्यासाठी कोणताच मार्ग नाही त्याच्यासाठी मार्ग चौथा झालेली सेवा. श्रोते सज्जन मायबापाच्या साधू संतांच्या चरणी समर्पित करत असताना उपस्थित हरिकीर्तनासाठी जेवढा तरुण वर्ग बसला, इकडे तरुण आहेत तिकडे तरुणी आहेत, विनंती असेल माझी, सध्याचं युग फार मोठं भयानक आहे. आपण आपल्यापासून सुधारणा करा, जग आपोआप बदललेलं असेल. देव देश आणि धर्म याच्याबद्दल नीतिमत्ता बाळगा. ज्या मायबापाच्या पुण्याने आपण कोट्यवधीची स्टेट कमवली त्या मायबापाला उभ्या आयुष्यामध्ये कधी अंतर देऊ नका. आता जो जागा सोडील तो कायमचा जागा सोडील. जाता जाता नाही तुम्हाला एखाद्याने दर्शन दिलं. इथं कीर्तनात निघला होता, काय निघला मला माहिती नाही, तेव्हाच निघला होता का? आता पहा तुम्ही, तेव निघालेला आहे तिथं वाटात जाऊन बसलेला आहे. पण अंधारा कुंधारामध्ये कशाला तुम्ही युग चॅलेंज करताय मला? आता जो जागा सोडील नाही त्याला परसाद भेटला जाता जाता, मग बोला गडे. आता अजिबात उठायचं नाही कोणी. विठ्ठल एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या सर्वजण. मागचे पुढचे आजूचे बाजूचे, शाळावर बसलेले शाळात बसलेले, पायरीवर बसलेले, झाडा खालचे झाडावरचे, आजूचे बाजूचे, खुर्चीवरचे खुर्चीच्या खालचे, सगळ्यांनी हा अंधारातले उजेडातले सगळे हात वरती घ्या. जो हात वरती घेणार नाही छातीत चमकून मेले तुम्ही तर मग बोला गाड्या. हात वरी घ्या. चला, टाळकरी आणि वादक सोडून तुम्हाला सूट. सर्वांनी हात वरती घ्या आणि मोठ्या प्रमाणे 160 टाळी वाजून मोकळ्या मनाने भजन करायचे. ज्याला उभं राहून पावल्या खेळायच्या असतील त्याने उभं राहून पावल्या खेळल्या तरी हरकत नाही. हसतील त्याचे दात दिसतील आणि भुंकणाऱ्या कुत्र्याला फेकून दगड मारण्यापेक्षा बिस्किटाजवळ बाळगीचा फायदा होत असतो. हा आनंद तुम्ही लाख रुपये डीजे लावून जरी खर्च केले तर हा आनंद तुम्हाला घरी कधीच विकत घेता येणार नाही. हात वरती घ्या. हरी विठोबा रखुमाई, 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 रखुमाई,
कुमार 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 टाळी 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 हातावरती घ्या हातावरती घ्या ज्ञानोबाराया माझ्या सेवा भगवंताच्या चरणी साधू संतांच्या चरणी समर्पित करून वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम. उठू नका 2 मिनिट नाही संपलं आता झालं बोलायचं. वाणीला पूर्ण विराम याच ठिकाणी थांबते. देव देश धर्म नीतिमत्ता या सवान ठेवा. ज्या आई वडिलाच्या पुण्याने कोट्यवधीची स्टेट कमवली त्या माय बापाला कधी अंतर देऊ नका. हाताला काम आणि मुखाला भगवंताचं नाम. लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलले पुढे Bye.